नमस्कार। आज आपण बनवलेला आहे मँगो रवा केक। गव्हाचं पीठ वापरून बनवलेला आहे। पाहू शकता किती मस्त कलर आलाय आणि किती स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांना रोज एक पदार्थ खायला आवडत असतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 छोटी वाटी आंब्याचा गर आहे, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि 250 मिलीलिटर दूध घेतलंय, म्हणजे 1 कप दूध घेतलेलं आहे। ते आपण आता ह्याच्यामध्ये आंब्याचा गर बारीक करून घेतलाय मिक्सरच्या जारमध्ये, त्यामध्ये थोडंसं दूध घातलंय आणि हे 125 मिलीलिटर तूप, त्यामध्ये रवा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित फेटायचं आहे आपल्याला। त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे, 1 छोटी वाटी म्हणजे 50 ग्रॅम आहे आणि 250 ग्रॅम रवा आहे। त्यामध्ये एका आंब्याचा गर घातलाय, हापूस आंबा आहे। पाहू शकता कलर किती मस्त आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। रवा आणि गव्हाच्या पिठामुळे एकदम पौष्टिक बनतो। त्यामध्ये आता मिक्सरच्या जार मधलं थोडासा गर राहिला होता तो मिसळून दूध आणि तो गर टाकलेला आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अजून थोडंसं दूध घालायचंय, घट्ट वाटतंय। छान फेटायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला सर्व बाजूंनी। खूप छान लागतो हा केक, नक्की बनवून पहा। आपल्याला 10 मिनिटं आता भिजू द्यायचंय ते पीठ। तोपर्यंत आपल्याला केकच्या भांड्याला तूप लावून घेतलंय सर्व बाजूंनी। त्यामध्ये आपण आता बटर पेपर ठेवणार आहोत, त्यामुळे खालच्या साईडला चिकटल्या जात नाही केक। अशा प्रकारे बटर पेपर घातलेला आहे, टाकलेला आहे। आता 5 ते 7 मिनिट झालेत। आता थोडीशी वेलची पूड घातली मी, चिमूटभर मीठ घालायचे। मिठामुळे छान टेस्ट येते। गोडाचा कुठलाही प्रकार असेल तर त्यामध्ये आपण मीठ घातलं तर छान टेस्ट लागते। परत मिक्स करून घेतलंय। आता त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आपल्याला थोडे, आणि ते पण टाकले की मिक्स करून घ्यायचंय, छान मिक्स करायचंय। ड्रायफ्रुट्स मिक्स झालेले आहेत, काजू, बदाम, पिस्ते, आणि आता 1 चमचा बेकिंग पावडर घातली आणि त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी मी वरून दूध घातलेलं आहे। मी साखर अर्धा वाटीच घातलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर अजून तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घालू शकता, कमी जास्त गोड। मी आंबा मिक्सर मधनं काढला त्यावेळेला साखर घातलेली आहे। मस्त फेटून झालेला आहे। आता
पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित झालेली आहे। असेच इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही बनवून पहा, नक्की व्यवस्थित असं बनेल। आता मिक्सरच्या केकच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे मिश्रण। अशा प्रकारे थोडंसं आपटायचं आहे आपल्याला, म्हणजे त्यामधले बबल्स निघून जातील आणि केक व्यवस्थित सर्व बाजूंनी बेक होईल। थोडंसं प्लेन करून घेतलंय। त्यावरती आपल्याला ड्राय फ्रूट्स घालायचेत। काजू, बदाम आणि पिस्ते मी याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, ते घालायचे। खूप छान दिसते आणि मुलं पण केकमुळे खातात, असे ड्राय फ्रूट्स खात नाहीत। पाहू शकता किती मस्त झालेला आहे। मी आता साईडला गॅसवरती फ्री हीट होण्यासाठी कढई ठेवलेली आहे। आपण कढईमध्येच बनवणार आहोत, ओव्हन नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। आता सुरुवातीला 3 मिनिट मी फुल फ्लेमवरती ठेवलेला आहे, नंतर एकदम कमी फ्लेमवरती 40 मिनिटं ठेवलेला आहे। पाहू शकता 40 मिनिटानंतर पाहू शकता हे असं झालेलं आहे, मस्त बेक झालेला आहे। तर थंड झालेला आहे। अर्ध्या तासासाठी मी थंड होण्यासाठी ठेवला होता, आता अर्धा तास झालेला आहे। तर काढून घ्यायचं आहे। पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे, खूप छान बनलाय केक। वाह, जबरदस्त दिसतोय खालची साईड पण। आपल्याला आता पाहू शकता कसा नॅचरल कलर आलेला आहे। मी कलर नाही वापरला आणि इसेन्स सुद्धा नाही वापरला। मस्त पाहू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे। वाह, खूप छान झालाय केक। पाहू शकता किती मस्त फुगलाय, किती मऊ आणि किती स्पॉन्जी बनलाय। कलर पण खूप आंब्याचा नॅचरल कलर आलेला आहे, जबरदस्त दिसतोय। तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि अशा चला तर मग भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये। व्हिडिओ पाहून बनवत राहा आणि खात राहा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल